प्रोटीनयुक्त आहार खाण्याचे नेमके काय काय फायदे आहेत ते आज आपण बघूया. हो, तुम्हाला माहिती आहे ना, तब्येत कमी करण्यासाठी असू द्या, तब्येत वाढवण्यासाठी असू द्या, केस चांगले करण्यासाठी किंवा चेहरा चांगला करण्यासाठी, लहान मुलांच्या विकासासाठी आपल्याला प्रोटीन्स हे रोजच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. तर नेमके प्रोटीन्स हे मिळतात कशातून? आता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की नॉनव्हेज खाणाऱ्यांना नॉनव्हेज आणि अंड्यातून तर प्रोटीन मिळत आहे, पण व्हेजिटेरियन रेग्युलर खाणारे जे व्हेजिटेरियन लोक आहे यांच्यासाठी नेमके प्रोटीन्स कशातून मिळतात ते आपण बघूया. एक गोष्ट सांगते, व्हेजमध्ये सर्वात जास्त प्रोटीन्स आहे ते म्हणजे हिरव्या मुगामध्ये. हो, हिरवे मूग हा प्रोटीन्सचा एक सर्वात चांगला सोर्स आहे. यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन्स आहे. याचबरोबर पनीरमध्ये प्रोटीन्स आहे. काळे चणे असतात ना, काळ्या चण्यांमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स आहे. दुधामध्ये प्रोटीन्स आहे. टोफू सगळ्यांनाच माहिती असेल, सोयाबीन च्या दुधापासून जसं पनीर बनते ना, तसंच पनीरसारखा एक प्रकार आहे हा सोयाबीनच्या दुधापासून बनतो, याला आपण टोफू म्हणतो. यामध्ये खूप खूप सुद्धा चांगले प्रोटीन्स आहे. सोया चंक्स म्हणजे सोयाबीनच्या वड्या, याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स आहे. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या आहारामध्ये सुद्धा ह्या गोष्टींचा समावेश नियमित सेवनामध्ये केला तर तुम्हाला दिसून येईल की तुम्हाला 1 ते 1.5 महिन्यांमध्ये ना तुमचं वजन तर नियंत्रणामध्ये राहणारच आहे. एक चांगला फ्रेशनेस जाणवेल तुम्हाला. तुमचे केस गळती थांबून जाणार आहे. तुमच्या चेहऱ्यावर जो नेहमी थकवा, सुरकुत्या वाटत आहे, चेहरा डल वाटत आहे, तो सुद्धा फ्रेश होणार आहे. हो, ज्यांचं पोट बाहेर निघालेलं आहे ते सुद्धा कंट्रोलमध्ये होणार आहे. हो, ही गोष्ट खरी आहे. प्रोटीन्समुळे तुम्हाला ताकद चांगली राहते, परंतु प्रोटीन्स खाल्ल्याने वजन वाढते असं बिलकुलच नसते. वजन वाढते म्हणजे फॅट्स नाही वाढत प्रोटीन्समुळे. तर प्रोटीन्स खाणं खूप जास्त गरजेचं आहे. प्रोटीनमुळे तुम्हाला भरपूर फायदा होतो. अजून कशामध्ये प्रोटीन्स आहे, तुम्ही बघू शकताय की आपल्या स्वीट पोटॅटोज असतात, रताळी आपण ज्याला म्हणत असतो, यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. भाजीपाला वगैरे ह्या गोष्टी तर चांगल्याच आहे. हा सुद्धा विटॅमिनचा खूप चांगला सोर्स आहे. जसं आपण पालक म्हणतोय, मेथी म्हणतोय, परंतु विषय जर प्रोटीनचा चालू आहे, कडधान्य आणि डाळी सर्वात जास्त चांगलं प्रोटीन्स आहे. तुम्ही मुगाची डाळ जर का छान मस्त शिजवली, म्हणजे वरण बनवलं, तुम्ही मुगाच्या डाळीचं कढण म्हणतात ज्याला, खूप चांगलं लागत असते ते सुद्धा खूप चांगलं आहे खायला. और तुम्ही जर का डाळी तुमच्या आहारामध्ये ठेवल्या आणि ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या ह्या नित्यनियमाने तुमच्या आहारामध्ये ठेवत चालले तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट दिसणार आहे त्याचा. प्रोटीन्स वाढल्याने तुमच्या बऱ्याचशा गोष्टी दूर होतात. हातपाय दुखणं वगैरे ह्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या दूर होत असतात. तर प्रोटीन्सयुक्त आहार घेत चला. ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या तुमच्या आहारात नक्की आणि नक्की ॲड करा. रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात. आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे तुमच्या मुलांच्या टिफिनला नेमके काय काय पदार्थ असायला हवे. सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा. आणि हो, मी शेअर मार्केट कोर्सेस घेऊन आलेली आहे फक्त आणि फक्त 999 रुपयांमध्ये. तुम्ही फी 2 टप्प्यांमध्ये सुद्धा भरू शकतात. 21 दिवसांचा हा कोर्स असणार आहे. अगदी शेअर मार्केट म्हणजे काय तिथून तर लाईव्ह ट्रेडिंगपर्यंत तुम्हाला शिकवलं जाणार आहे. आणखीन माहितीसाठी मला 7755925370 ह्या नंबरला कॉल किंवा मेसेज करा. थँक्यू.